आज आपण डांगोरी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला एका कढईमध्ये एक पळी शेंगदाण्याचं तेल किंवा तूप वापरायचं आहे. इथे मी तूप वापरलेलं आहे. यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची मी भरपूर घातलेली आहे. एक बटाटा साल काढून त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. तर हे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. नंतर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. थोडंसं वाफवून घ्यायचं. नंतर यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने साबुदाणा या तुपामध्ये परतून घेतल्यामुळे अगदी मऊ होतो. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. साबुदाणा जेवढा आहे त्याच्या तिसरा भाग आपल्याला यामध्ये खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे. म्हणजे चवीला खिचडी खूप छान होते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय. छान खिचडी वाफवून घ्यायची. नंतर साल काढलेली शेंगदाणे थोडेसे अख्खे यामध्ये घालायचे. परत हे हलवून घ्यायचं. मस्त अशी चविष्ट मोकळी व मऊ शेंगदाणा साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे.